नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 शेवटचा पेपर आहे भूगोलाचा आणि हा पेपर लिहिताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत आणि नेमक्या कुठल्या अशा गोष्टी केल्या पाहिजेत पेपर लिहिताना, कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात भूगोलासारख्या विषयामध्ये आणि आपले मार्क कुठेच कट होणार नाही. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन आता पुढे. बघा या ठिकाणी पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूगोलाच्या प्रश्नांची उत्तरं पॅराग्राफमध्ये लिहायची नाहीये. जसं मराठी, इंग्रजी, हिंदी या विषयांमध्ये आपण पॅराग्राफमध्ये उत्तरं लिहितो. तशी भूगोलाची उत्तरं पॅराग्राफमध्ये लिहायची नाहीयेत, तर ती मुद्देसूद लिहायची आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, जास्तीचे प्रश्न सोडवू नका. जेवढं विचारलंय तेवढंच लिहा. जसं की भौगोलिक कारणे द्या, 4 पैकी 2 विचारली असेल, तर ती 2च लिहायची. जास्त लिहत बसायची नाहीये. ओके. आणि ती पण लिहत असताना मुद्देसूद लिहायचे. म्हणजे प्रत्येक मुद्द्याला मार्क आपल्याला मिळतात. यानंतर प्रश्नांचे क्रम अजिबात चुकू नका. म्हणजे तुम्ही काय करता, की समजा आपल्याकडे एखादा प्रश्न आहे. पहिल्यातला तुम्हाला एखाद्या प्रश्नातला तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे 4 प्रश्न आहेत. त्याच्यातला पहिला येत नाही, तुम्हाला दुसरा येतो. पण उत्तर लिहिताना तुम्ही गडबडीमध्ये पहिला आकडा लिहिता आणि त्याचं उत्तर लिहायला सुरू करता. तर तसं करू नका. प्रश्नांचे क्रम चुकू नका. ते व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला लिहायचे आहे. पुढचा मुद्दा आहे रिकाम्या जागा लिहिताना शॉर्टकट मारू नका. ही एक काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. आता यानंतर नकाशा भरताना बघा नकाशा भरताना हे इथं आहे खाली ॲक्चुअली ज्यावेळेस तुम्ही नकाशा भरता, त्यावेळेस पेन्सिलचा वापर करावा. हे वाक्य म्हणजे हे जे तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये वाक्य दिसतंय ते या मुद्द्यासाठी, की नकाशा भरताना आपल्याला सूची काढणं गरजेचं आहे. ती सूची काढत असताना आणि त्याचबरोबर नकाशा काढत असताना पेन्सिलचा वापर करायचा आणि नकाशा काढल्यानंतर तुम्हाला नदी दाखवताना तिचा उगम आणि दिशा योग्य असावी. नदीचा उगम कुठून होतो? तो उगम जिथून होतोय नकाशामध्ये ती आणि तिची दिशा जी आहे ती कुठल्या बाजूवरून कुठल्या दिशेने ती चालली आहे, तिचा प्रवाह आहे, तर ते व्यवस्थित दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे नदी दाखवताना शक्यतो. आणि शहरे दाखवताना सुद्धा ती योग्य राज्यांच्या त्या सीमेमध्ये दाखवणं गरजेचं आहे. नाहीतर मुंबई दाखवताय आणि ते मुंबई कुठेतरी तुम्ही गुजरातमध्ये चाललंय किंवा मुंबई कुठेतरी तुमचं इकडं चाललेलं आहे, कर्नाटकमध्ये चाललेलं आहे किंवा कर्नाटकचं एखादं शहर तुमचं इकडं आलेलं आहे. अशा प्रकारे करू नका. दिल्ली कुठेतरी तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये दाखवले. अशातल्या काही गोष्टी करू नका. ते मुंबई म्हणजे महाराष्ट्रातच. ते महाराष्ट्रात आलं पाहिजे म्हणजे ती महाराष्ट्रातच दिसली पाहिजे. दुसरीकडे कुठे गेली नाही पाहिजे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे, नकाशा भरताना ही काळजी घ्यायची. यानंतर आलेख आपल्याला जर काढायचा असेल आलेख. आलेख काढताना काय करायचं? आलेखाचा सराव थोडासा करा व्यवस्थित आलेखाचा. कारण आलेखाचा सराव नसल्यामुळे बऱ्याचदा आलेख काढत असताना आपल्याला वेळ जातो भरपूर. आणि आलेखाच्या अक्षांवरती एक्स आणि वाय अक्ष आहे. तिथं तुम्हाला प्रमाण लिहायला विसरू नका. कारण प्रमाण लिहिणं गरजेचं आहे आलेखामध्ये. कारण 6 मार्काचा प्रश्न असतो. आलेख काढायला 3 मार्क, त्याच्यावरच्या प्रश्नांना 3 मार्क. 3 पैकी 3 मार्क जर आलेखात मिळवायचे असतील, तर आपल्याला ते स्केल आणि म्हणजे प्रमाण व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. स्तंभालेख किंवा रेषालेख काढताना तो सुटसुटीत आपल्याला असला पाहिजे. कारण आपल्याला एक स्तंभालेख काढावा लागतो किंवा रेषालेख काढावा लागतो. ओके. किंवा आलेखावरच्या प्रश्नांची उत्तरं असतात. यापैकी काहीतरी आपल्याला लिहावं लागतं. याच्यामध्ये बघा आलेखाचं जर वाचन करायचं असेल 6व्यातल्या म्हणजे आलेखावरून जर प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील, तर तिथे काय करायचं? आलेख काढण्याऐवजी जर वाचताना जर तुम्ही प्रश्न निवडला, तर उत्तरे तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. उत्तर फक्त एका शब्दात लिहिलं झालं काम असं नाहीये. तर ते उत्तर लिहिताना आपण पूर्ण वाक्यामध्ये लिहिलं पाहिजे आणि अचूक लिहिलं पाहिजे. आकडेवारी लिहिताना त्याची एककं जी आहे मिलीमीटर, अंश या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. जर आकृत्या सॉरी प्रश्नांची उत्तरं लिहिताना जर एककं जर तुम्ही नाही लिहिली व्यवस्थित, तरी तुम्हाला मार्क एखाद वेळेस कमी जास्त मिळू शकतात. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे. तर एकंदरीत भूगोलाचा पेपर लिहिताना अशा प्रकारे आपल्याला आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.